नरभक्षी हा शब्द तुम्ही ऐकला असेलच। माणसाची हत्या करून मानवी मांस खाणारे नरभक्षक सिनेमात तुम्ही पाहिलंच असेल। पण आपल्या महाराष्ट्रात एक भयंकर प्रकार घडला। आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अवयव शिजून खाण्याचं विकृत कृत्य एका तरुणाने केलं होतं। 2017 मध्ये ही घटना घडली होती। अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयानं तरुणाची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे। दरम्यान घटना नेमकी काय घडली होती सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तारीख होती 28 ऑगस्ट 2017। या दिवशी कोल्हापुरात ही हृदयद्रावक घटना घडली। जिने जन्म दिला तिचीच निर्घुणपणे हत्या करण्यात आली। इतकंच नव्हे तर मुलाने आईचे काळीज देखील खाण्याचा प्रयत्न केला। या नराधम मुलाचं नाव आहे सुनील कुचेकोरवी। या घटनेनं संपूर्ण कोल्हापूर हादरलं होतं, तर पोलीसही या घटनेनं सुन्न झाले होते। 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती। सुनील कुचकोरवी या तरुणानं त्याच्या आईला यल्लम्मा रामा कुचकोरवी वय 63 यांची 28 ऑगस्ट 2017 रोजी हत्या केली। त्यानंतर आईच्या अवयवाचे तुकडे करून काही अवयव पॅनमध्ये शिजवून खाल्ले। यल्लम्मा या फुगे, कंगवा, पिना विकून घर चालवत होत्या। यल्लम्मा यांचा मुलगा सुनील हा काहीच कमवत नव्हता। तो दारूच्या आहारी गेला होता। मुलाची दारू सुटावी म्हणून यल्लम्मा त्याला सतत ओरडायच्या, मात्र त्याच्यावर याचा काहीच फरक पडत नव्हता। 28 ऑगस्टच्या दिवशी सुनीलने आईकडे दारूसाठी पैसे मागितले, मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो भयंकर चिडला। यावेळी त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं। भांडणादरम्यान सुनीलनं जन्मदाती आईचा धारदार चाकून खून केला। इतकंच नव्हे तर त्यानं आईच्या डोक्यावर वार करत आधी मेंदू काढला, नंतर आईची किडनी, लिव्हर, इतकंच नव्हे तर आतडे देखील काढले। आईचे अवयव शिजून खाल्ले। शेजाऱ्यांना त्याच्यावरती संशय येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला। आरोपी सुनील तेव्हा आईचं हृदय काढून शिजवून खाण्याच्या बेतात होता। तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं आणि ताब्यात घेतलं। कोल्हापूर सत्र न्यायालयानं 2021 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं ही आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती। आरोपीची तुलना कसायाशीही करता येऊ शकणार नाही, हे नरभक्षाचं प्रकरण आहे, असं उच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे।